नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपले एक सबस्क्रायबर आलेले आहेत, तर ते खूप लांबून आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत घडलेल्या गोष्टी ऐकूयात, त्यांचे अनुभव ऐकूयात. नमस्कार सर, नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव ओंकार म्हेत्रे. मी ॲक्चुअली खारघरवरून आलोय. मी खूप दिवसांपासून तुम्हाला भेटण्याची संधीच बघत होतो आणि आज ते आपलं जुळून आली आहे संधी. आणि दुसरं तुम्हाला एक बुके द्यायचं आहे मला, कारण तुमचे 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. अशीच प्रगती हो तुमची, लवकरच 10,00,000 सबस्क्रायबर हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. माझ्याकडून आणि पूर्ण मिस्ट्री टॉक्स टीमकडनं तुमचं मनःपूर्वक आभार. ओके. तर चला तुमच्यासोबत घडलेल्या गोष्टींचा आता सुरुवात करूयात आपण. हां. तर ही आता मी जी घटना सांगतोय, ही माझ्या गावी घडलेली आहे. तर ॲक्चुअली मी गावी जास्त राहत नाही. कधी आता पूर्ण मुंबईलाच राहतो कामाच्या निमित्ताने. तर त्यावेळी आम्ही गावी गेलेलो आणि एक दिवस ही स्टोरीची सुरुवात इथून होते, की आमच्या गावी एक जे रस्त्यावर काम करतात असे लोक आले होते आणि त्यांच्यातल्या एका बाईवरती अत्याचार वगैरे झाला आणि तेव्हा गावची जत्रा असल्यामुळे लोकांपर्यंत आवाज गेला नाही, "वाचवा, वाचवा" असं आणि त्यामुळे तिला कोण वाचवू शकला नाही. अत्याचार म्हणजे काय झाले? अत्याचार म्हणजे शारीरिक अत्याचार वगैरे झाले आणि त्याच्यामुळे तिने नंतर फास लावून आत्महत्या करून टाकली. आणि गाव कुठलं तुमचं? गाव आमचं लांजा, रत्नागिरी. तर तिथे असं झाल्यामुळे ॲक्चुअली तिच्यानंतर काही दिवस काहीही नव्हतं, काही त्रास नव्हता आणि एक आमच्याकडे ब्रिज आहे. तिकडे संध्याकाळी 7 वाजता हसलं वगैरे, की माणूस झपाटलाच पाहिजे. तर माझ्या घरात ही कथा घडली, की माझी जी बहीण आहे, सख्खी चुलत बहीण आहे. तर ती माझी मम्मी आणि माझी वहिनी येत होती त्या ब्रिजच्या इथून आणि काहीतरी जोक झाला म्हणून माझी बहीण हसली पटकन. तर हसली म्हणून माझी मम्मी म्हणाली, की कारण ती गावी राहणारी, ही मुंबईतून आलेली, की "अगं असं हसायचं नसतं अशा ठिकाणी." तर गेले घरी. घरी गेले आम्ही जेवलो वगैरे सगळे. 10-10:30चा टाईम असेल आणि मी अंगणात बसलो होतो आमच्या आणि आमचं घर कसं बाजूबाजूलाच आहे, घासून असं एकमेकाला काठांचं. तर माझी बहीण अचानक "मला रक्त दे, मला रक्त दे" अशी करायला लागली. म्हणजे पूर्ण लिटरली केस वगैरे असे डोळे-बिळे फिरून "मला रक्त दे, मला रक्त दे." तर असं हे ऐकल्यानंतर मी आत गेलो. मला वाटलं मस्ती करते आहे. म्हणून तिला "अगं उठ अश्विनी उठ." अगं नाही, ती काय बोलायलाच रेडी नाही. फक्त "मला रक्त दे" एवढाच शब्द. तिची आई घाबरली आणि आईने आरडाओरड केली. मग सगळेजण माझे बाबा, माझे काका, भाऊ आम्ही तिला पकडलं. तिला पकडलंय तरी ती म्हणते, "मला रक्त दे" आणि चौघांना ती आवरत नव्हती. असे हात ओढून लावत होती आणि उडवत होती. आम्ही पाठी सरकतोय. तिला जबरदस्तीने आम्ही पकडून ठेवली अशी. पकडून ठेवली. मग आमचे बाबा गावी राहिलेले. माझे पप्पा बोलले, की "काय पाहिजे तुला?" बोलते, "मला रक्तच पाहिजे माणसाचं." "रक्त पाहिजे?" मग पप्पा बोलले, की "ह्या आधी पण घटना घडल्या होत्या. तू जे नेहमी मागतेस ते तुला भेटेल. हे रक्त वगैरे भेटणार नाही." मग ती म्हणाली, "हो, तुला माहिती आहे. मला भाकरी आणि सुका बांगडा दे." तर भाकरी आणि सुका बांगडा दे बोलल्यानंतर मग बाबा गेले. भाकरी, सुका बांगडा आणलं, तिच्या अंगावरून काढलं असं आणि असं आहे आमच्याकडे पाठी बघायचं नाही वळून. ते घेऊन डायरेक्ट तिच्या जागेवरती नेऊन ठेवायचं. घास उतरवला. हां, घास उतरवलाय. तर जागा कुठे? त्या पुलाच्या इथे, जिथून पूल स्टार्ट होतो तिची जागा आहे तिथे. तर तिथे नेऊन जसं पप्पांनी ठेवलं, तशी ही ना अंग झटकून ही खाली कोसळली. कोसळली. मग तिला पुढे आठवेनाच काय झालंय ते. एवढी लोकं बघून बोलते, "काय झालं? तुम्ही एवढे जमलात कशासाठी?" पण तिला कोणी सांगितलं नाही, की हे असं झालेलं तुझ्याबद्दल. हे आता तिला याच्यातून YouTube बघूनच कळेल, की तिच्यावर हे झालं होतं असं. ते झालं. त्याच्यानंतर ती नॉर्मल वगैरे झाली आणि म्हणजे अशा घटना बऱ्याच वेळेला घडतात आमच्या इथे. त्या ब्रिजवरती कोणी हसलं, तर त्याच्या अंगात गेलंच पाहिजे आणि तो माणूस तेच मागतो. म्हणजे अंगात त्याच्या गेल्यानंतर मला भाकरी आणि ह्याचा बांगड्याचा सुका तुकडा पाहिजे असं. तर ही एक माझी स्टोरी होती पहिली. कळलं का म्हणजे कोण होतं, काय होतं ते? नाही असं नाही, कारण सगळ्या पूर्ण गावाला माहिती आहे इकडे आमच्या वाडीला वगैरे, की हे तीच असणार आणि तीच हे मागते, जे तिला नेहमीच आहे. कारण ह्या घटना एक तर 4-5 महिन्यात एखादी घडतेच अशी, असं आहे. आणि त्यावेळेस काय तुमच्या बहिणीला त्रास वगैरे झाला का? बहिणीला त्रास वगैरे काही नाही. तिला ती जशी पडली, अंगावरून काढून टाकलं, त्याच्यानंतर तिला काहीच आठवत नव्हतं, असं काय झालंय ते. मग ती आजारी वगैरे काही अशी पडलेली नाही असतात. ती नॉर्मल होती असं. आणि कुटुंबाला काही त्रास वगैरे? कुटुंबाला काही त्रास नाही. म्हणजे ते फक्त कसं आहे, एक वेळ असते, त्या वेळेत सापडला तर होतं असं. ते नॉर्मल आहे आम्हाला कोकणातल्या माणसांना हे असा अनुभव येतच असतो. हं. बरं.
आणि भरपूर कोकणातली लोकं म्हणतात, की आमच्याकडे अशा काही गोष्टी नसतात किंवा तुम्ही कोकणाचं नाव बदनाम करताय. तर त्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही, आता हे कसं आहे माहिती आहे, प्रत्येकाचे अनुभव वेगळे-वेगळे आहेत. ज्याला दिसतं तो मान्य करतो ते, ज्याला दिसत नाही तो खोटं बोलतो. कशा गोष्टी आहेत, काही जागा असतात ज्या ठिकाणी माणसं असं ॲक्सिडेंट होऊन मरतात किंवा ज्यांची वेळ आलेली नसते, पण त्याच्या आधीच ते आपला जीव सोडतात. त्यामुळे ती आत्मा कुठेतरी भटकत राहणार आहे. ठीक आहे. त्यामुळे कसं आहे, ज्यांना दिसतं ते मान्य करतात आणि कोकणात बऱ्याचशा ठिकाणी असे आहेत, चकवा लागतो. आमच्याकडे गिऱ्या वगैरे म्हणतात. खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत. कारण प्रत्येकाने जे असं म्हणत असतील, की असं काही नाहीये, तर त्यांनी आपल्या आजी-आजोबांना विचारावं. प्रत्येकाकडे काही ना काही आहे स्टोरी. म्हणजे कोकण जेवढं सुंदर आहे तेवढं भयानक पण. भयानक सुद्धा आहे. पण सध्या आता लाईट्स आल्या आमच्याकडे. पहिल्यांदा लाईट्स वगैरे नव्हत्या. तेव्हा अक्षरशः माणूस अशी बाहेर पडताना घाबरायची. संध्याकाळी 7 म्हणजे लास्ट. आता लाईट्स आल्यामुळे कसं झालं, हे खूप प्रमाणात कमी झालंय. पण प्रमाण आहे. प्रमाण आहे, आहे. प्रत्येक गावात गेलात तिकडे कोणालाही विचारा, त्याकडे एकतरी स्टोरी असणार. याचा अर्थ हे आहे आणि सकाळचं काहीच नाही आपल्याकडे. संध्याकाळचं ते स्टार्ट आहे. बरं. असं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठली घटना घडली होती? याच्या व्यतिरिक्त जी घटना आहे ती माझ्या आईबरोबर घडली होती ॲक्चुअली. तर माझी आई आणि आमच्याकडे एक भाड्याने राहत होत्या पांचाळ काकी म्हणून. तर हे रोज संध्याकाळी असे चालत-चालत जायचे. की म्हणजे संध्याकाळी असा एक टाईमपास संध्याकाळच्या वेळेला फिरून वगैरे घरी यायचे. 6:30 पावणे 7 पर्यंत घरी यायचे. तर त्या दिवशी काय झालं, हे दोघं जण चालत होते रस्त्याने आणि चालता-चालता असं एक म्हणजे आमच्या गावामध्ये एक वेडा आहे होता सॉरी. तर ते ॲक्चुअली काय करायचे, असे अंगावरती शर्ट्स वगैरे 4-5 जास्त घालायचे. असा पूर्ण पेन असा भरलेला असायचा. काही कारणास्तव त्यांचं नाव नाही सांगत मी. तर ते असे आमच्याकडे एक असा एरिया आहे जिथे एक लग्नाचं वऱ्हाड पूर्ण बुडलं होतं पावसाळ्यामध्ये. सो तिथून म्हणजे ते भयानकच जागा आहे ती. तिथून तो माणूस असा पायऱ्यांनी वरती येत होता. तर वरती येता-येता माझी आईने बघितलं त्याला आणि तो असा नेहमी यायचा आमच्याकडे. "वहिनी ₹1, वहिनी ₹1" किंवा "वहिनी काहीतरी भूक लागली खायला दे." तसा होता हुशार तो. पण तो वेडा होता म्हणजे असे कपडे वगैरे घालायचा म्हणून. बरं मग? तर तो असा चालत-चालत वरती आला. वरती आला आणि मम्मीने त्याला बोलावलं. म्हणलं, "काय अशोक?" तो बोलतो, "वहिनी ₹1 दे." तर ₹1 मम्मी बोलते, "अरे, अरे मी मॅक्सीवरती आहे. तर माझा खिसा नाही तर कसा देऊ तुला पैसा? एक काम कर, तू घरी ये संध्याकाळी आता मी घरी गेल्यानंतर तू जेवण पण घेऊन जा तुला आणि ₹1 पण घेऊन जा." तर असं बोलला तो आणि पांचाळ काकी होत्या बाजूला. आणि हे झालं सगळं आणि त्यांचं फिरून मम्मी आणि पांचाळ काकी आल्या आमच्या परत घरी. आल्या आणि मम्मी घरी जेवणाच्या तयारीला लागली. तयारीला लागली तर पप्पा आमचे आले संध्याकाळी 7:30च्या दरम्यान. आले आणि घराच्या बाहेरूनच हाक मारून बोलले, "अगं एक काम कर, पाणी गरम करायला ठेव. मी बाहेर अंघोळ करतो आणि आत येतो. मैतावरून आलोय." तर झालं. मम्मी पाणी तापायला ठेवलं. पप्पा बाहेर अंघोळ वगैरे करून आले आतमध्ये. ते आमच्याकडे म्हणजे असं मैतावरून आल्यानंतर ते तांदूळ वगैरे डोक्यावर असं अंघोळ करायची पद्धत आहे. तर मम्मीने विचारलं पप्पांना, "का कोणाच्या मैताला गेलेलात?" तर पप्पा म्हणाले, "त्या अशोकच्या मैताला गेलेलो." "अशोकच्या?" बोलले, "आत्ता मला भेटला? 6:30 पावणे 7च्या टायमाला मला भेटला. असा वरती येत होता पायऱ्यांनी तिथून पाण्याच्या इथून." तर पप्पूला असं कसं सकाळी 12 वाजता तो वारलेला आहे. 12 वाजता वारला बोलल्यानंतर मम्मी शॉक झाली. मी बोलते, एक काम करते मी, माझ्याबरोबर होती ना पांचाळी, तिला बोलवते. ती पण सांगेल बघा." मम्मी धावत गेली त्यांच्याकडे. त्यांना घेऊन आली. बाजूलाच राहत होत्या. त्यांना बोलले, "पांचाळी ह्यांना सांगा, दिसले तिथं अशोक आपल्याला भेटलेला की नाही?" पांचाळ बोलतात, "कुठे?" ते बोलतात, "आपण त्या आला नाही, मी बोलत होते त्याच्याशी." बोलतात, "अहो तुम्ही एकट्याच बोलत होतात. तो तिथे आवाज कोणाचाही नव्हता. तुम्ही तिकडे पायऱ्यांकडे बघून बोलत होतात. ₹1 घरी येऊन घेऊन जा, जेवण घरी येऊन घेऊन जा." ते मम्मी शॉक झाली माझी. हा एक दुसरा अनुभव होता माझ्या आयुष्यात घडलेला आणि हा समोर बघितलेला अनुभव होता. की असं काय कारण काही लोकांना दिसतं, काही लोकांना दिसत नाही. त्यामुळे आपण म्हणजे प्रत्येकाला असं खोटं बोलू शकत नाही, की ही व्यक्ती खोटं बोलते वगैरे. तर हा खरा अनुभव घडलेला आणि त्या माणसाने म्हणजे त्या काकींनी स्वतः बाजूने बघितलंय, की ते आपण बोलते. पण समोर कोण आहे? समोर कोणीच नाही बोलते. पण ती घाबरू नये त्या क्षणी. म्हणून त्या काही बोलल्या नाही. ते बोलले, "चालतंय, चालतंयच. घरी जाऊन आपण नंतर बोलूया या विषयावर." तर हा एक दुसरा माझ्या आयुष्यातला अनुभव होता. त्याच्यानंतर परत काय दिसलं का तुमच्या आईला? त्याच्यानंतर हां, बऱ्याच म्हणजे कसं आहे ॲक्चुअली
नाही, तोच माणूस दिसला का? नाही, तोच माणूस नाही दिसला. ॲक्चुअली कसं असतं, माझ्या मम्मीचा गन कोणता तरी वेगळा आहे, म्हणजे असेल मनुष्य वगैरे. तिला दिसतं असं आजूबाजूला जाणवतं. स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटीज ज्या असतात, त्या आजूबाजूला काय असेल ते लगेच दिसतं. आणि मम्मीला माहिती आहे आमच्या, की त्यांच्याशी बोलू नये. ते काही बोलू देत, आपण सरळ चालत राहावं असं. त्यांच्याशी बोललं तर ते आपल्यावर अटॅक करू शकतात. असं आहे. सगळेच चांगले असतात, सगळेच वाईट असतात असं नाही. वेगवेगळ्या फॅक्टर आहेत ते. अशा ह्या गोष्टी आहेत. दुसरं आता एक मी ही जी माझी तिसरा अनुभव आहे ना हा माझा, हा सर्वात भयानक आणि हा आत्तापर्यंत मी अनुभवलेला समोरासमोर हा भयानक अनुभव आहे. काय अनुभव आणि कशी सुरुवात झाली? ह्याची सुरुवात अशी झाली, ॲक्चुअली आमच्या गावी एक लग्न होतं. लग्न झालेलं ॲक्चुअली कोंडकर म्हणून आमच्याकडे आहेत, त्यांच्या मुलाचं लग्न होतं. आणि गाव जे त्यांचं होतं ते असं एक आमच्या शहरापासून हार्डली एक 7-8 किलोमीटर आतमध्ये होतं. तर पूर्ण रस्त्याला तर काळोख आहे. त्या रस्त्याला लाईट्स म्हणजे कुठे मध्ये-मध्ये एखादी असली तर एखाद्या किलोमीटरवरती एक लाईट. आणि आमच्याकडे कसं पूर्ण जंगल आहे, कोकण एरिया. तिकडे तुम्हाला प्राणी पण दिसतात. खूप साऱ्या अशा ॲक्टिव्हिटीज. तर जाताना मी 8 गाड्या घेऊन गेलेलो. 8 गाड्या सगळे मित्र-मित्र आम्ही गेलो. मस्त तिकडे पार्टी केली. मटण वगैरे सगळं खाल्लं आम्ही. टू व्हीलर का फोर व्हीलर? बाईकने. मी ॲक्टिवावरून गेलेलो माझ्या मित्राच्या. योगेश म्हणून माझा मित्र आहे. तर आम्ही त्याचं दुसऱ्या दिवशी त्याचं ऑफिस होतं. त्या दिवशी रविवार होता, आठवतंय मला. आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी त्याला कामावर जायचं होतं. त्याला म्हणजे ॲक्चुअली कणकवलीला तो येत करतो म्हणून तिकडे जायचं होतं. म्हणून लवकर निघायचं होतं आम्हाला. तर 11, 11:30च्या दरम्यान आम्ही दोघं जण निघालो आणि अ, गाडीला किक मारतोय, स्टार्टर मारतोय. गाडी स्टार्ट व्हायला रेडी नाही. तर आता मी योगेशला बोलतोय, आता ती काय गिअरवाली गाडी पण नाही. ती नॉन गिअर गाडी. ती ढकल स्टार्ट पण नाही करू शकत. त्याने गाडी तशी लिटरली वाकवली आणि परत सरळ केली. चालू झाली गाडी. ते एक साईन होतं, पुढे काय करणार आहे त्याचं. आम्ही तिथून निघालो आणि हार्डली एक 1.5 किलोमीटर आलो. आणि 1-1.5 किलोमीटर आल्यानंतर एक असा टर्न लागतो. असा एक खाली असा जाता, वरती आल्यानंतर असा एक टर्न लागतो, असा एरिया. तर तिथे आम्हाला हार्डली 50 फुटावरती त्याच्या गाडीचा व्हाईट लाईट होता. आम्हाला एक आकृती दिसली, जी अशी पूर्ण लिटरली उलटी, अंगावरती एक कपडा नाही, पूर्ण नग्न. अ, केसं होती की दाढी होती, उलटं असल्यामुळे ते कळत नव्हतं, की केसं आहेत की दाढी आहे त्या माणसाची. तो लिटरली असा रस्त्यावरून उलटा असा रांगत होता असं. मी बघितलं, एवढा घाबरलो त्या क्षणी. मी बोलतोय, "अरे योगेश, गाडी पळव." तो गाडी थांबवायला लागला. मी बोलतो, "अरे येड्यात आहेस का? प्राणी असेल, कोणतरी असेल, पण ते कोणतरी आहे जे दिसतंय." तर गाडी स्लो केली. मी मागून हात टाकला असा आणि एक्सेलेरेटर दिला आणि गाडी लेफ्टनी काढायचा प्रयत्न केला. ती व्यक्ती लिटरली उलटी अशी गाडी ज्या साईडला जाते त्या साईडला आली. मी लगेच गाडी वळवली आणि त्याच्या स्पर्श होऊन म्हणजे असं एकदम एवढं अंतर असेल तिथून पुढे गेलो आणि एक हार्डली अर्ध्या किलोमीटरपर्यंत गेलो आणि समोरून गाडी येत होती. त्या गाडीला मी सांगितलं हात दाखवून, बोललो, "पुढे ना काहीतरी आम्हाला रस्त्यात दिसलंय. आपण इथे शहानिशा करूया." कारण ते काय होतं ते आम्हाला माहीत नाही. प्राणी होता, काय होतं? पण ते उलटं चालत होतं. माणसाचे हातपाय आम्हाला दिसले. तर त्यांच्याबरोबर आम्ही गेलो तिथे आणि त्यांची गाडी आणि आमची गाडी. असे लाईट मारून आम्ही सगळीकडे बघतोय, आजूबाजूला सगळीकडे. किती ह्या सगळ्यामध्ये 2 मिनिटाचा खेळ हा. 2 मिनिटामध्ये आम्ही तिथे पोहोचलोय. तिथे कोणी नव्हतं. म्हणजे लिटरली सगळीकडे बघतोय आम्ही, कोणी नव्हतं. घाबरलो. त्या क्षणी अंगाचं पाणी-पाणी झालं. तिथून घरी आलो तर बायकोला सांगितलं नव्हतं मित्रांबरोबर जातोय. तर गेलो, दरवाजा आई-बाबा झोपलेले. 12, 12:15ची गोष्ट. घरी दरवाजा नॉक नाही केला, फोन लावला, दरवाजा उघड. बायको रागावली होती, दरवाजा उघडत नव्हती. सर्वांबरोबरच होता. तर दरवाजा उघडत नव्हती आणि मी असं पाठीवळून बघितलं आणि एक झाड आहे आमच्या इथे. म्हणजे आमच्या घरापासून हार्डली एक 50-60 फुटावरती असेल असं. ते झाड असं गद हलायला लागलं. हवा नव्हती बाहेर, काहीच नव्हतं. फक्त एकच झाड हलत होतं. हलत होतं म्हणून मी अजून घाबरलो. मी दरवाजा ठोकवतोय. आता बोललो, "ही नको उघडू दे." मी आरडाओरडा करून दरवाजा उघडायला लावला. दरवाजावर ठोकवला. पप्पांनी दरवाजा उघडला. आले, मला आतमध्ये घेतलं. मी घामाघूम झालोय. "पप्पा, पप्पा ते झाड हलतंय. ते झाड हलतंय." थरथर सांग. बोलतो, "कुठचा?" म्हणून बॅटरी लांब दिसणारी असते ना, ती बॅटरीने पूर्ण असं मारून बघितलं, झाड नॉर्मल होतं. जशी बॅटरी बंद केली आणि खिडकीतून असं बघितलं, ते झाड असं हलत होतं लिटरली. तसं बाबांना कळलं, हे काय आहे?
की म्हणजे ते त्या झाडात काय आहे ते आम्हाला माहिती आहे. सो पहिले काय नाही, बिंदास राहा, आपल्याला काही होऊ शकत नाही मी असेपर्यंत. ह्या चौकटीमध्ये कोणी येऊ शकत नाही. ठीक आहे. मी आताच तसं म्हणजे भीतीपोटी असा झोपलो. सकाळी लेट उठलो. 10:30-11च्या टायमाला. घाबरलेलो फुल. रात्रीचा अनुभव बघून. 2-2 अनुभव झाले ना माझ्याबरोबर. गेलो आणि नाश्ता करत होतो आणि पप्पा म्हणजे असे कॅलेंडरकडे बघत होते. आणि बघतायत, अरे आज अमावास्या होती काल. आपण नारळ द्यायला विसरलो होतो. त्याची ती आठवण करून दिलेली त्या उंच झाडाने. मी नारळ द्यायला विसरलाय. मग त्या दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी नारळ वगैरे दिला. मग सगळं नॉर्मल झालं. 2-3 दिवसानंतर या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न केला. विसरलो त्या गोष्टी. पण कसं आहे, ह्या गोष्टी ज्या अशा असतात, ज्या कायम आपल्या ब्रेनमध्ये स्टोअर झालेल्या असतात, ज्या आपल्यावर घडलेल्या असतात. न विसरण्यासारखं. न विसरण्यासारख्या गोष्टी असतात. मग त्याच्यानंतर परत पुढच्या अमावास्येला वगैरे असा काही त्रास झाला का? नाही, कसं आहे माहिती आहे, काही गोष्टी अशा असतात की आमच्याकडे मिरग नक्षत्र लागतं. म्हणजे मार्गशीर्ष मिरग नक्षत्र असते पावसाळ्याच्या थोडं आधी. तेव्हा एक आमच्याकडे प्रथा असते की कोंबडा म्हणा, नारळ म्हणा, हे वर्षावर द्यायची असते. म्हणजे वर्षातून एकदा द्यावंच लागतं जागेच्या मालकाला. तर ही आमच्याकडे प्रथा असते. तर ते दर वर्षाला कोंबडे वगैरे द्यावे लागतात आणि अमावास्येला आपण जागेच्या मालकाला, जे आपले कुलदैवत असेल, सगळ्यांना आपण नारळ द्यावे लागतात. गाड्यांना ते दर अमावास्येला द्यावेच लागतात. आणि ते राहिलं तर आपल्याला कुठून ना कुठून ते आपल्याला आठवण करून देतं की तुमचं राहिलंय, की हा त्याचा मान असतो ॲक्च्युअली. तो मान ते आपल्याला करून घेतं. हे तुम्ही दिलंच पाहिजे. आणि एक प्रकारे ठीकच आहे, कारण आमच्या पूर्वजांपासून ती परंपरा चालू आहे. अजूनपर्यंत ती चालूच आहे. ते आता आमची जवळजवळ ही 10वी-12वी पिढी असेल, जे ते फॉलो करते. आणि त्यात काही गैर असं आम्हाला वाटत नाही. सो ते एक आहे. अशा ह्या गोष्टी आहेत माझ्याबरोबर घडल्या होत्या. बरं. तर हे होते तुमचे अनुभव. हो, आणि जसं आपलं बोलणं झालं, तुमच्या आजींबरोबरही काही घटना घडल्या होत्या, जे तुम्ही डोळ्यांनी पाहिल्या होत्या? हो. आता हे सांगायची ही गोष्ट असेल साधारण 2010-11च्या वेळची आहे. ते हां, 2010. ॲक्चुअली आमच्याकडे कसं कोकणात खूप सारा पाऊस पडतो हं. आणि पावसाळा वगैरे खूप. तर आजीबरोबर मध्ये ॲक्चुअली 2 अनुभव घडलेले आहेत. एकदा तर काय झालेलं, तो 2010च्या टायमाला आमच्याकडे ना देऊळ आहे एक. तर तिकडे भजन वगैरे रात्रीचं असतं. भजन म्हणा, नमन म्हणा. तर असे खूप म्हणजे हे असतात खेळ वगैरे. तर आजीला आमच्या एकट्या म्हणजे जायचं होतं तिकडे. तर आम्ही सगळी लोकं आधीच गेलेलो होतो. तर खालून हार्डली एक अर्धा किलोमीटर असेल. तिथून चालत, चालत आजी चाललेली. पण आमच्याकडे पांदळ म्हणतात. पांदळ म्हणजे कसं आजूबाजूला ना असं हे असतात उंचवटा. मधून चालत जावं लागतं. म्हणजे कोण शेतातून? शेतातून नाही, ह्याच्यात शहरातच फक्त वाट. कसं वाट असते. आजूबाजूला उंचवटा आहे. त्याला पांदळ बोलतात. म्हणजे पाणी येतं पावसाळ्यात तिथून म्हणून. तर आजी चालत असताना आहे ना, अचानक कोणीतरी आजीच्या खांद्यावर हात ठेवला आणि मग आजी त्याशी बोलू लागली, "काय भिकू, घाबरवतोस मला. चल मला वरती नेऊन सोड." तर ते चालत, 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 बोलत, बोलत, बोलत आजी मंदिराच्या पायथ्यापर्यंत आली आणि हात कोणता तो काढला. हात काढला, आजी आली आणि वरती मध्ये हा कार्यक्रम वगैरे झाला आणि आजी आमची घरी आली. आल्यानंतर आमच्याबरोबरच आली. आणि दुसऱ्या दिवशी भिकू म्हणजे जे काका आहेत आमचे, त्यांना जो आत्ते भाऊ आहेत पप्पांचे, ते बोलतात, "काय रे, रात्री घाबरवतोस मला? हां?" तर ते कायच बोलले नाही. "हां गं, मीच होतो. काय करू?" असं. आणि नंतर ते आले आणि पप्पांना बोलतात, "हे कधी गेलेली वरती?" तर पप्पा बोलतात, "आम्ही वरतीच होतो. आम्हाला माहीत नाही." बोलतात, "मी तर तिथेच होतो देवळात. मी कसं हिला खांद्यावर टाकेन?" तर जो कोणी आमचा म्हणजे हे असेल, जो आम्हाला वाचवण्यासाठी म्हणजे राखणदार असेल, त्यानं बहुतेक असं आजीच्या खांद्यावर हात ठेवून तिथपर्यंत जिथे तिला जायचंय, तिथपर्यंत तिला सोडलं. म्हणजे ते एक तो अनुभव होता. आणि दुसरा एक आजीचा अनुभव म्हणजे जेव्हा आमची आजी लग्न होऊन आली आमच्या इथे. तर लहान म्हणजे पहिल्यांदा लहान लवकरच लग्न व्हायची. तर वय असेल 16-17 साधारण. तर तेव्हा कसं आमच्याकडे लाकडं वेचण्यासाठी ना जंगलात जावं लागायचं. तर जंगलात गेले होते म्हणजे बायका गेल्या होत्या. तर बाकीच्या ज्या बायका होत्या ना, त्या लाकडं वगैरे गोळा करून त्या थोड्या लांब गेल्या. आणि आजी आमची लाकडं वेचत, वेचत, वेचत जंगलात आतमध्ये जाऊ लागली. तिनं घेतलं आणि लाकडं वगैरे सगळी घेऊन रिटर्न येत होती.
येत होती आणि तिकडे जकीन जो प्रकार म्हणतात, तर त्याने आजीला झपाटलं. तर हे आम्हाला कसं कळलं? कुठला प्रकार? जकीन? जकीन. काय असतं ते? जकीन म्हणजे कसं असतं, एक जी बाई असते जिची इच्छा अपूर्ण राहते आणि लवकर म्हणजे तिचा मृत्यू होतो. तर ती घाबरवते, म्हणजे शरीरात प्रवेश करते. बाळंतीण बाईला लवकर झपाटते. म्हणून बाळंतीण बाईबरोबर किंवा जेव्हा आपलं लग्न असतं, तेव्हा नवऱ्या पुरुषाबरोबर त्याच्या हाताला हळकुंड बांधलेलं असतं. त्याला पण एकटं सोडत नाहीत. तर हे जे प्रकार असतात ना, हे लगेच समोरच्याला अटॅक करतात. तर अशा गोष्टी. तर आजी आमची आली आणि तिच्या शरीरात ती होती. तर आली आणि वेड्यासारखं करायला लागली, हात-बीत आपटायला लागली. घरातले सगळे घाबरले, हिला काय होतंय म्हणून कोंडून ठेवलं. कोंडून ठेवलं. मग मांत्रिक बोलावले. अंगातून निघायलाच रेडी नाही, की ते जायलाच ते मार्ग नाही. लांबून-लांबून बोलवले. मुंबईतून मांत्रिक बोलवले. तेव्हा ना ॲक्चुअली कसं होतं, बोटीने प्रवास करायचे मुंबई टू रत्नागिरी. बोटीने मांत्रिक बोलवले मुंबईहून. मुंबईहून आले. त्यांनी अक्षरशः काय-काय करून बॉटलमध्ये भरतात म्हणतात ना, त्या जुनी पद्धत, ते बंगाली विद्या त्या टाईपमध्ये. तर ते अंगातलं काढून विरोध एवढा केला आजीने, विरोध झुगारून पूर्ण ती पूजा चालली 1 दिवस, पूर्ण 24 तास. त्या बॉटलमध्ये हे करून ती बॉटल एका ठिकाणी पुरली, आमच्या जागेत पुरली आणि तिथे एक छोटं रोपटं लावलं. ते रोपटं आजला एवढं मोठं झालेलं आहे, एवढं जाड. त्या रोपट्याला म्हणजे ते बॉटलमध्ये भरण्यासाठी त्यात काहीतरी त्याच्या इच्छा, की दरवर्षी तुम्हाला आम्ही हे देऊ, ते देऊ. ते बोलून त्याच्यामध्ये हे केलं नाही. त्यामुळे कसं आहे, जेव्हा आपण हे देत नाही, तेव्हा ते झाड इंडिकेशन देतं आपल्याला, की जे मगाचच्या स्टोरीत बोललो मी, की ते झाड हलत होतं. बरं, मग जे पहिले तुम्ही सांगितलं ते झाड, ते हेच झाड का? तर हेच झाड होतं. तर त्या झाडाचा पुढे पण इतिहास असा आहे, की जसं आजीचं वय होत गेलं, तर एक दिवस काय झालं, आजी त्या एरियात त्या झाडाच्या जवळ गेली. ती कधी गेली नव्हती चुकून सुद्धा तिकडे. ती गेली तिथे आणि अशी खाली बसली आणि तिथे बसली होती. शेती चालू होती आमची आणि जशी आजी उठायला गेली, तर आजीच्या कमरेतून कड असा आवाज आला. त्या झाडाच्या इथे बसलेली. 3 आजीची हाडं आमची हे झालेली, तुटली. ऑटोमॅटिक? ऑटोमॅटिक तिथून उठताना. वय किती होतं? तेव्हा वय असेल साधारण 80-82 पर्यंत वय असेल. ही साधारण कधीची गोष्ट आहे, 2000 आत्ता हल्ली 2010 12-13 ची, 2012 10-11 चीच, त्या टाईमाचीच. म्हणजे आजीनंतर 1 वर्षानंतर आजी आमची वारली. तिथे अशी उठली, तेव्हा कंबर मोडली आणि जागेवरच झाली पॅरालाईज. आणि पॅरालाईज झाली. मग 1 वर्षापर्यंत खूप प्रयत्न केले आम्ही, कारण आता वय जास्त झालं होतं. नंतर वर्षभरानंतर आजी आमची ऑफ झाली, असं. तर मग तो तिथे म्हणजे आजीबरोबर जे आलं होतं, ते अजून सुद्धा तिथे आहे, असं. आणि त्याचा आम्ही पूर्ण करतोय जे काही जे आमचे पूर्वजांनी त्यांना बोलले असतील ते. तर तो एक अनुभव आहे माझा. आणि एक तुम्हाला ह्याच्याबरोबर एक एक्स्ट्रा अनुभव सांगतो माझा, की हा काही हॉरर वगैरे असा नाहीये. कसं असतं, प्रत्येक जागेचा एक मालक असतो. आपण फक्त इकडे एक आयुष्य जगण्यासाठी आलेलो आहे. आपलं असं काहीच नसतं. प्रत्येकजण जग सोडून जाणार असतो. ठीक आहे. तर प्रत्येक जागेचा एक मालक ठरलेला असतोच. भले तो नागाच्या रूपात असेल किंवा महापुरुष म्हणतात आमच्याकडे. तर ते पण बरेच अनुभव असतात. बरेच लोकांना आलेले. त्याच्या वाटेत कोणी आलं तर तो तुम्हाला बाजूला हे करतो. त्याच्या वाटेत कधी कोणी यायचं नसतं. तसंच आमच्या जागेला एक राखणदार नाग आहे. आहे अजून आम्हाला दिसतो. तर बरेच लोकं म्हणतात, की नागाला केस नसतात. पण आम्ही ती बघितलेली आहेत, असतात ते. केस म्हणजे कुठं असतात केस? केस मानेच्या इथे असतात, ह्या पार्टला इथे. असं जर असेल तर ह्या पार्टला इकडे केस असतात ते. तर ही म्हणजे मोठे असतात का? हां, ते एवढी-एवढी साधारण असतात, एवढी. तर ही घटना आहे कधीची, आम्ही जेव्हा शेती करायचो पहिल्यांदा, भात लागवड करायचो पावसाळ्यामध्ये. तर पूर्ण चिखल करावा लागतो, तुम्हाला माहितीच असेल. तर चिखल केल्यानंतर ॲक्चुअली कसं, त्यात माणसं अशी लावणी लावत-लावत मागे येतात. तर अशी खूप सारी माणसं होती आणि आम्ही महापुरुषाला म्हणा, नागाला म्हणा, आम्ही नारळ वगैरे व्यवस्थित आम्ही देत असतो. जे आमच्या परीने करता येईल तेवढं आम्ही करतो. भले मुंबईला असो तरी गावी जाऊन आम्ही करतो. तर आम्हाला त्याचा कधीच त्रास झाला नाही आतापर्यंत. तर सांगायचं म्हणजे तो मुका प्राणी, त्याच्याकडे विष आहे.
पण त्याने एक दिवस मम्मी आमची लावणीला होताना मम्मीच्या पायाखाली तो आला होता आणि मम्मीला माहितीच नाही आमच्या की पायाखाली आहे. दगड आहे म्हणून त्याच्यावरती असं दगडासारखा स्पर्श तो होत होता. तर पाण्यातून बुडबुडे येत होते असे मोठमोठे, मोठमोठे आणि फुटकारल्याचा असा आवाज. पण तो चावला नाही. म्हणजे हे जर आपण म्हणत असू, की असं काहीच नसतं, तर तो नॉर्मल साप आहे. त्याला चावलं पाहिजे. कारण त्याच्या जीवावरती आलंय ना. कारण त्याच्या अंगावरती पाय ठेवणं म्हणजे तो मरू पण शकतो. तो चावला पाहिजे. तो चावला नाही. जसा मम्मीने पाय उचलला, तसा तो असा सरसर करत पुढे गेला, असं. आणि एक गोष्ट ऑब्झर्वेशन करण्यासारखी आहे, की तो कधीच दिसत नाही आपल्याला. म्हणजे जेव्हा काहीतरी होणार असेल किंवा त्याचा मान राहिला असेल, तेव्हाच तो आपल्याला दिसणार, असं आहे. आणि एकदा तो दिसला होता, तो कसा, की आमच्याकडे कसं असं काकडी वगैरे चोरायला वगैरे अशी लोकं येतात. तो जी लोकं चोरीच्या उद्देशाने येतात जागेत आपल्या, कारण आम्ही त्याचं सगळं मानपान करतोय, म्हटलं तो आमच्यासाठी पण तसाच उभा राहतो. चोरीच्या उद्देशाने जो कोण येतो, त्याला तो त्रास देतो. चावेल म्हणा किंवा त्याला दिसेल पटकन समोरून जाईल. त्याच्याने तो माणूस घाबरतो आणि तो पळ काढतो तिथे, असं आहे. तर असं आहे आमच्याकडे. तर हा एक अनुभव होता माझा. तर हे होते तुमचे सगळे अनुभव. हो, हो, हो. म्हणजे हॉरर पण आणि विदाऊट हॉरर हां, विदाऊट हॉरर पण मिस्टेरियस. मिस्टेरियस. म्हणजे हे डोळ्याने बघितलेले आहेत आपण, ते आपण सांगतोय आणि काही अनुभव आपण ऐकतो लोकांकडून. कधी-कधी कसं असतं, की बोलतात लोकं, की हे असं काही घडलं नसेल, की नाही तुम्ही खोटं बोलताय, याला बदनाम करताय, असं-तसं. कसं आहे, हो, हो आहे तर नाही सुद्धा आहे. देव आहे तर दानव सुद्धा आहे. तुम्ही एकच पाळू नका. देव मानतो ना, आम्ही देव पण मानतो. तर हे का नाही तुम्ही मानत? पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह पण आहे ना करंट. बरोबर आणि विश्वास नसेल तरी टिंगल-टवाळकी नाही केली इंगळ पाहिजे. टवाळकी केली नाही पाहिजे. पहिली गोष्ट, कोणी तुमच्या वाटेत तुम्हाला जाणून-बुजून त्रास द्यायला येत नाही. तुम्ही जेव्हा काहीतरी त्याला हे करता, खुरापाती दिमाग असतो माणसाचा. काहीतरी केलं, त्याला तुम्ही डिवचलं, तर तो तुमच्यावर येणारच आहे. आणि ते काढताना अशा-अशा गोष्टी आहेत, की ते किती तुम्ही केलात, ते निघणार नाहीत. अशा पण काही गोष्टी आहेत. बरोबर. असं आहे. ते म्हणजे त्यांच्याकडे पॉवर आपल्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे कधी कोणाची टिंगल-टवाळी करू नका. जर ऐकलात तुम्ही, तर त्याला असं म्हणजे विश्वास ठेवू नका, तर तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्या गोष्टीची टिंगल-टवाळी करू नका. असं आहे. बरं. आता YouTubeला भरपूर चॅनल आहेत येस, येस, येस. आपल्या रिलेटेड. तर येस. तुम्हाला असं काय वाटलं, की मिस्टर टॉक सोबतच अनुभव शेअर करावा? नाही, कारण कसं आहे माहिती आहे, तर मला ही सवय झाली. गेली 2 महिने आहे ना, 2 महिन्यापासून तुमचा सबस्क्रायबर आहे. तर एक दिवस असं बघता-बघता ना, तुम्ही असं बाहेर शूट करायचं ना, असं बस असायची ट्रॅव्हलरती पाठी. तर मी बघायचो, अरे, आणि मी पहिल्यापासून घाबरायचो, की अरे, मला भीती वाटायची. बघून मला भीती वाटते, आहे ते आहे. तर मी तुमचं दिवसातून 2-3 वेळा हे बघतो व्हिडिओज. एक तर सकाळी उठल्या-उठल्या अंघोळ झाल्यानंतर पहिल्यांदा इस्त्री करता-करता शर्टला तुमचा व्हिडिओ बघतो आणि नंतर दुपारी लंच ब्रेकला कानात हेडफोन घालायचे, व्हिडिओ बघायचे. आणि आता पहिल्यांदा मी कधी ती 2 महिन्यापूर्वीची व्हिडिओ स्टार्ट केली. आता तुमच्या पहिल्यापासूनच्या व्हिडिओ मी बघतोय कंटिन्यूअस. त्यामुळे मला असं वाटलं, की आपलं पण कुठेतरी जाऊन म्हणजे आपल्या स्टोऱ्या ज्या घडलेल्या आहेत आपल्याबरोबर, त्या ह्यांच्या चॅनलवरती जर आल्या, तर मला पण बघायला आनंद वाटेल. असं. त्यामुळे मी तुम्हाला कॉल केला आणि आपलं हे आजचं संभाषण चालू आहे. बरं. तर हे होते सगळे तुमचे हो, अनुभव. हो, हो. तर मित्रांनो, हे होते ओमकार सरांचे अनुभव आणि सर्वप्रथम आपण त्यांचा धन्यवाद मानूयात. कारण की सर खारघरवरून आलेले आहे आणि ते एकटे नाही आले. त्यांचे वाईफही इथं बसलेले आहेत, पल्लवी मॅम. तर तुमच्या दोघांचं मनःपूर्वक आभार, की तुम्ही एवढ्या लांबून आलेला आहात. हं. आणि सरांचं एक चॅनलही आहे. हां. त्या चॅनलची लिंक आपण टाकू. सर काय आपल्या चॅनलचं नाव? माझ्या चॅनलचं नाव आहे ट्रॅव्हलर्स ऑन रोड. तर आम्ही आमच्या चॅनलमध्ये ज्या होलसेल वस्तू असतात, म्हणजे समजा काही इलेक्ट्रॉनिक म्हणा, कोणत्याही वस्तू तुम्हाला कमी दरामध्ये कुठे भेटतील किंवा आमचे ट्रॅव्हलिंगचे व्लॉग असतात. आम्ही लांब-लांब जातो फिरण्यासाठी, तिकडचे आम्ही व्लॉग्स टाकतो. हिस्टॉरिकल असतात, बरेचसे किल्ले आपण कव्हर केलेले आहेत. तर आपली प्लेलिस्टमध्ये आपण सगळे डिव्हाईड केलेलं आहे. तर तिकडे तुम्हाला हे सगळे अनुभव बघायला भेटतीलच. तर सरांच्या चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहोत. तर तुम्ही त्यांना सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. येस, येस, येस. तर तुम्हालाही कुठल्या गोष्टींच्या बाबतीत काही डाऊट असतील किंवा YouTube चॅनलच्या बाबतीत काय असेल, तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा किंवा सरांना करा. ते येस, तुम्हाला नक्की गाईडन्स देतील. येस, येस, येस. तर आज आता इकडेच थांबूयात आपण. धन्यवाद. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. महाराष्ट्र.